एक ना धड भाराभर चिंध्या. तुमच्यासोबत पण असं होतं का? काही करायला गेलं आणि काहीही होऊन बसतं. हे सांगण्याआधी चला आज दिवसभरामध्ये काय काय घडलं ते सांगते. आज ना आम्हाला डीमार्टमध्ये जायचं होतं शॉपिंग करायला. शिजूचा बर्थडे येतोय म्हणून. आणि निघालो तेव्हा पाऊस नव्हतं. थोडं दूर आलो की पावसाने सुरुवात केली. कसं तसं पोहोचलो आम्ही डीमार्टला. मग डीमार्टमध्ये शॉपिंग केली. थोडीफार शॉपिंग करायची होती, जास्त काही घ्यायचं नव्हतं. पण तरीही म्हटलं डीमार्ट हा छान ऑप्शन आहे. तुम्ही या डीमार्टला व्हिजिट केली आहे का? हे गुमगाव येथे न्यू ओपन झालेलं आहे. आम्ही सुद्धा फर्स्ट टाइमच गेलो होतो. आतापर्यंत आम्ही मनीष नगरला बेसामध्येच जे डीमार्ट आहे ना तिथेच जायचो. ते आम्हाला लांब पडत होतं म्हणून आम्ही चला म्हटलं इथे आपण व्हिजिट करून पाहूया. येता येता आम्हाला आंटीचं घर पडलं. म्हटलं चला त्यांना एक भेट देऊया. त्यांनी आमची अशी काही आवभगत केली, कारण तिथे माझं पार्सलसुद्धा आलं होतं. ते सुद्धा रिसीव करायचं होतं, कारण आधी मी तिथेच राहायची. म्हणून काही पार्सल माझे तिकडेच जातात. आणि मस्ती मस्तीमध्ये तिथून निघता निघता माझ्या चष्म्याचं असं काही हाल झालं होतं. आणि म्हटलं चला आपण काहीतरी जुगाड करून पाहूयात. घरी आल्या आल्या मी जुगाड करायला घेतलं. फेमिक्विक होती माझ्याकडे, ती सुद्धा पूर्ण सुकून गेली होती. म्हटलं थोडं तरी निघेल आणि आपलं काम जमेल. तर तेही नाही झालं. ते काम पूर्ण अनसक्सेसफुल राहिलं. म्हटलं असू द्या, आता जे झालं ते झालं, आता काय होणार आहे. म्हणून म्हटलं याला पस्तावण्यापेक्षा चला आपण जे पार्सल आलं आहे ते तरी ओपन करून बघूयात कसे आलेत. मी बोलवलं होतं डर्माकोचे प्रोडक्ट बोलवले होते, सनस्क्रीन आणि सिरम. कसे आहे यानंतर तुम्हाला रिव्ह्यू नंतर शेअर करते मी, आधी यूज करून पाहिल्यानंतर. आणि आम्ही मग निघालो चष्म्याला दुरुस्त करायला. म्हटलं चला रिपेअर करून येऊया, या जे त्यांच्याकडे काही ऑप्शन असेल ते करून या. इथपर्यंतच. उद्या भेटूया पुन्हा नवीन अशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.